1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम असेल, कारण भारतात एप्रिलमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। नवीन सरकार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल। पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सलग 6वा अर्थसंकल्प सादर करीत आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पात आगामी वार्षिक वर्षासाठी सरकारी वित्तीय धोरणे, कार्यक्रमे, खर्च आणि उपक्रमाची रूपरेषा दिली जाते। अर्थसंकल्प कसा सादर केला जातो, त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ। 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो, परंतु अंदाजपत्र तयार करण्याची प्रक्रिया ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच चालू करण्यात येते। अर्थसंकल्पीय दस्तावेज 2019 पासून महिन्याच्या सुरुवातीला मांडण्यात येतोय आणि त्यासोबतच ते एका लिपिकामध्ये मांडला जातोय। यामध्ये मुख्यतः सरकारी महसूल आणि निधी विकासात्मक प्रकल्प आणि त्या तातडीच्या गरजांवरती खर्च करण्याची योजना आखण्यात येतात। अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सर्व मंत्रालय, विभागीय केंद्रे, राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि स्वायत्त संस्थांना परिपत्रक जारी करण्यात येते। अर्थ मंत्रालय या संबंधित बजेटबाबत विनंती आणि सादर करण्याविषयीच्या सूचनाही करते। सर्व मंत्रालय येणाऱ्या वर्षातील खर्चाचा आणि योजनांचा अंदाज सादर करण्याव्यतिरिक्त मागील वर्षात झालेला त्यांची कमाई आणि खर्चाचा अहवालही देतात। विनंत्या मिळाल्यानंतर उच्च सरकारी अधिकारी आणि मूल्यांकन करतात आणि खर्चाबाबत मंत्रालय आणि विभागाशी चर्चा करतात। त्यानुसार वित्त मंत्रालयाकडून विविध विभागांना त्यांच्या आगामी प्रकल्पासाठी महसूल तसेच पैशांची मदत केली जाते। निधी वाटपावर कोणतेही मतभेद असल्यास वित्त मंत्रालयाकडून केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधानांची सकारात्मक सल्लामसलत केली जाते। आर्थिक व्यवहार विभाग आणि महसूल विभाग देखील त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी शेतकरी, लघु व्यवसाय असेल किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसारख्या अभ्यासकांशी चर्चा करते आणि योग्य तो निर्णय घेते। भागधारकांसोबत त्यांच्या गरजा आणि शिफारसींमधील घटक समजून घेण्यासाठी विविध पूर्व अर्थसंकल्पीय बैठका आयोजित केल्या जातात। सूचना आणि विनंत्याची खात्री करण्यासाठी उच्च अधिकारी, अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा केली जाते। हलवा समारंभ अर्थसंकल्प कागदपत्रांच्या छपाईच्या पूर्वी सुरू होणारा हा समारंभ तसा तर खूप ऐतिहासिक आहे। या सोहळ्याला अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प निर्मिती प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असतो। एकमेकांना हलवा भरवल्यानंतर अर्थसंकल्प बनवण्याच्या आणि छपाईच्या प्रक्रियेला थेट सुरुवात होते। तिथे उपस्थित असणारे अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना मंत्रालयात राहणे आणि संसदेचा अर्थसंकल्पीय सादर होईपर्यंत बाहेरच्या जगाशी संपर्क न करणे अनिवार्य असते। संसदेत अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रस्तावना आणि विचारासाठी कलम 17(1) अ आणि कलम 17(अ) अंतर्गत राष्ट्रपतींची शिफारस मागवली जाते। मान्यतेनंतर अर्थसंकल्पीय भाषणासह अर्थसंकल्पीय लोकसभेत मांडला जातो। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सरकारचा आर्थिक प्रस्तावांना लागू करण्याच्या तरतुदीत असलेले वित्त विधेयक सादर केलं जातं। ही होती अर्थसंकल्प तयार होण्याची प्रक्रिया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करा। तसंच तुम्हाला बजेटविषयी आणखीन माहिती हवी असेल तर isakal.com ला भेट देऊन त्याविषयीच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचू शकता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।